बुलढाणा जळगाव जामोद तालुक्यात अपघाताच्या बनावातून एका महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात उघड झालाय। या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीसह कार चालकाला अटक केली असून आणखी एक आरोपी फरार आहे। मृत महिलेचे नाव ऋषाली प्रकाश गावडे, राहणार असेलगाव, तालुका जळगाव जामोद असं आहे। तर 2 मार्च रोजी सकाळच्या सुमारास कवठळ गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ऋषाली गावडे यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात सुरुवातीला अपघाताची नोंद करण्यात आली होती, मात्र घटनेबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हा अपघात नसून नियोजित कट असल्याचं उघड झालंय। तपासादरम्यान पोलिसांनी कार चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी, राहणार जगदंबानगर, शेगाव याला ताब्यात घेतलंय। तर चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली। या प्रकरणात मृत महिलेचा पती प्रकाश अनंता गावडे आणि त्याचा साथीदार मंगेश चुलकार यांनी मिळून हा कट रचल्याचं तपासात समोर आलंय। पत्नीच्या हत्येसाठी कार चालकाला 1 लाख रुपयाची सुपारी देण्यात आल्याची माहिती चौकशीत समोर आली। पोलिसांनी आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान या प्रकरणात आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यात येतोय। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी दिली आहे।